नमस्कार, आवाज इंडिया में आपका स्वागत है। बाला साहब ठाकरे स्मारक समिति के अध्यक्ष पद पर काबिज उद्धव ठाकरे को लेकर शिवसेना शिंदे गुट ने उन्हें अध्यक्ष पद से हटाने के लिए प्रस्ताव पास किया है, जिसे लेकर शिवसेना उद्धव गुट के सांसद संजय राउत ने निशाना साधते हुए कहा कि ये एकनाथ शिंदे गुट का निर्णय है। जो बोलते हैं उसके पीछे सूत्रधार कौन है सबको मालूम है। अगर इस प्रकार की भाषा का वह प्रयोग लोग करते हैं तो 40 साल से ठाकरे परिवार का जो नमक खाया है उसे नमक हराम ही कहना चाहिए। आपने पार्टी तोड़ दिया, दिल्ली के तलवे चाटने का काम कर रहे हैं, लेकिन आप उद्धव ठाकरे को बाला साहब ठाकरे के स्मारक पद से हटाना चाहते हैं। इसका मतलब आपका पूरा ब्रेन वॉश हो चुका है। ही त्यांची सत्तेची मस्ती आणि माज आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कोणी गद्दारी केली हे महाराष्ट्र जाणतो। दिल्लीचे बूट चाटणं, बरं का, दिल्लीचे बूट चाटणं, महाराष्ट्राला खड्ड्यात घालणाऱ्यांच्या बाजूने उभे राहणं, हे जर मोठं कार्य असेल तर ही आताचा जो गट आहे शिंद्यांचा तो ते करते। आम्ही स्वाभिमानाने उभे राहिलेलो आहोत। अटल बिहारी वाजपेयी जे असतील, अडवाणी जे असतील, त्यांच्याबरोबरचे आमचे काय संबंध होते याने समजून घेतलं पाहिजे। आणि आता जे कोणी हे फडफड करतायत, बरं का, पाळलेले पोपट, तर त्यांना हा बोलण्याचा अधिकार नाही। त्या सगळ्यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची शक्ल उडवून महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान केलेलं आहे। हे काल ज्या पद्धतीनं अमित शहा महाराष्ट्रात आले आणि माननीय शरद पवार साहेबांनी उद्धव साहेबांवर बोलले आणि बोलून गेले, पिचकाऱ्या टाकून गेले, हे जर यांना मान्य असेल ना, हे जर त्यांना मान्य असेल तर हे महाराष्ट्रद्रोही लोक आहेत। आज फक्त हातामध्ये सत्ता आहे, पैसा आहे, म्हणून त्यांची ही मस्ती चाललेली आहे।